बघू शकता मी पाय काढून घेतलेले आहेत आणि आपण जी क्रूज मोड आहे तो 40वर स्पीड आपण लॉक केलेली आहे. तुम्ही सिमिलरली हायवेवर 80-100 तुम्ही ज्या स्पीडला कम्फर्टेबल आहात तिथे ही गोष्ट लॉक करू शकता अँड एन्जॉय दी राईड. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कार बॉयज अँड रिव्ह्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आणि आपण आज बघणार आहोत क्रूज मोड नेमका असतो तरी काय, त्याचा यूज काय आणि तो कसा यूज करतात. सो जेव्हा तुम्ही लॉंग राईडला जाताय, लॉंग ड्राईव्ह करताय, 5-6 तास झाले गाडी चालवताय, पाय दुखताय आणि तुम्हाला गाडी पण चालवायची, ब्रेक्स नाही घ्यायचे, सो बेसिकली तुम्ही क्रूज मोड हा यूज करू शकता. हाऊ टू ऑपरेट दिस, एका सर्टन स्पीडला जनरली 60-80 तुम्ही क्रूज मोडचं हा ऑप्शन ऑन करू शकता. सिम्पली क्लिक द क्रूज मोड बटन आणि इकडे मायनसचं ऑप्शन आहे, तिथे तुम्ही सिम्पली क्लिक करा अँड देअर युअर स्पीड इज लॉक. बघू शकता मी पाय काढून घेतलेले आहे खाली, राईट. सो ही स्पीड पण लॉक झालेली आहे. आणि ॲज सून ॲज तुम्ही जेव्हा ॲक्सेलरेटरवर प्रेस करता किंवा ब्रेक दाबता किंवा क्लच दाबता तर क्रूज जो आहे तुमचा ते करू शकता. तुमचं खूप तास ड्रायव्हिंग झालेलं असतं आणि तुम्हाला माहिती आहे की एक सर्टन स्पीड तुम्हाला मेंटेन करायची आहे, त्यावेळेस हा क्रूज मोड तुमच्या पायांना आराम देण्यासाठी खूप जास्त उपयोगी पडतो. तुम्हाला दाखवतो क्रूज मोड ॲक्टिवेट कसा करता. सो इथे क्रूज मोड ऑन आणि ऑफचं बटन दिलेलं आहे. सो आपण आता आहोत, लेट मी शिफ्ट द गिअर फर्स्ट. आपण थोडा कमी गिअरवर चालूयात, ठीक आहे. सो इथे हे क्रूज मोडचं बटन दाबायचं आणि इथे स्पीडचं प्लस मायनसचं ऑप्शन आहे. सो मी आता मायनस दाबतोय जेणेकरून गाडीची स्पीड ही लॉक झालेली. तुम्ही बघू शकता इथे ग्रीन त्याचा जो आहे तो मार्क येतो आणि आपल्या गाडीची 20ला स्पीड लॉक झालेली आहे. इफ तुम्ही जर क्लच किंवा ॲक्सेलरेटर प्रेस करता तेव्हा तो मोड ऑटोमॅटिकली ऑफ होतो. त्यामुळे तुम्ही सिटीमध्ये हा मोड यूज करू शकत नाही, त्याचा यूज केस तेवढा युजफुल नाही आहे. बट जेव्हा तुम्ही हायवेला आहात, जेव्हा तुम्ही स्पीड खूप आहे तुमची आणि तुम्ही क्रूज करू इच्छिता, बेसिकली तुम्ही क्रूज करताय, निवांत तुम्हाला गाडी चालवायची आहे, तुम्ही तुमचा ॲक्सेलरेटरवरचा ब्रेकवरचा पाय बाजूला काढून घेऊ शकता आणि तुमची गाडी स्मूथली पुढे जाते. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी फॉलो करा कार बॉयज अँड रिव्ह्यूजला.